morning students. Today we will see the next point, that is vibration of air column in a pipe open at both ends. Pipe open at both ends. काल आपण बघितलं air column vibration in a pipe closed at one end. त्या केस मध्ये आपण काय बघितलं, always there is a presence of odd harmonics, that is first, third, fifth, seventh. आज आपण बघायचं आहे व्हायब्रेशन जे होतं एअर कॉलमचं विदिन द पाईप, याच्यामधून जे काय हार्मोनिक्स तयार होतात, वेदर दे आर इव्हन हार्मोनिक्स ऑड हार्मोनिक्स और कंटिन्यूअस हार्मोनिक्स प्रेझेंट और नॉट, that we are going to see in today's lecture. Okay, condition आपल्याला माहिती आहे. For antinodes are always horned just above the open surface of the pipe. पाईपच्या जस्ट अबाव अँटीनोड्स तयार होतात आणि ज्या पॉइंटला अँटीनोड्स तयार झाले तिथून पाईपच्या ओपन एंड पर्यंत डिस्टन्स, याला काय म्हणतात, एंड करेक्शन. ते डिस्टन्स किती असतं, इट इज 0.3 into d. नाउ वी draw a figure here for pipe open at both ends. Pipe open at both ends. This is the pipe. Okay, open at both ends. Both ends are free. Antinode कुठे तयार होतो, ओपन एंड जिथून स्टार्ट झाला त्याच्या जस्ट अबव. अँटीनोड कुठे तयार होणार, ओपन एंड आहे त्याच्या जस्ट बिलो, याच्या जस्ट अबव, याच्या जस्ट बिलो. ही डायग्राम कशी काढतो बघा. दिस डायग्राम आय कॅन ड्रॉ हियर लाईक दिस. अँटीनोड असे तयार झाले का, ओके. ऍक्च्युअल पाईपचा एंड कुठं आहे, इथं आहे. इज इट क्लियर? दिस इज एंड ऑफ द पाईप. अँटीनोड फॉर्म जस्ट अबाव ओपन एंड ऑफ द पाईप. अँटीनोड फॉर्म जस्ट अबाव ओपन एंड ऑफ द पाईप. हे जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, वी नो दॅट डिस्टन्स इज सेड टू बी एंड करेक्शन E. इट इज 0.3 into d. इथं तुला काय असणार लोअर एंडला, इथं पण प्री एंडच आहे ना. जसा इथं प्री एंड होता ओपन आहे तसाच या ठिकाणी प्री एंड म्हणजे ओपन सरफेस आहे. या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे, जिथे अँटीनोड तयार झाला तिथून पाईपचं ओपन एंड हे डिस्टन्स किती असणार आहे, E इज इक्वल टू 0.3 into d. म्हणजे या ठिकाणी टोटल एंड करेक्शन किती आहे, टोटल एंड करेक्शन किती आहे 2E, म्हणजेच 2 into L plus 0.3d. So here is the end correction for the pipe open at both ends. This is said to be 2E. Why 2E? This E plus E. दोन्ही एक फ्री आहेत म्हणून अँटीनोड जस्ट अबव तयार झाला त्याचं त्या ओपन एंड पर्यंत डिस्टन्स इज इक्वल टू 0.3d. अँटीनोड जस्ट बिलो तयार झाला ओपन एंड पासून त्याचं अँटीनोड डिस्टन्स ओपन एंड पासून किती आहे, इज इक्वल टू 0.3 into d. सो दिस इज वन कंडिशन. टोटल लेंथ काय आहे, टोटल लेंथ काय आहे, कोणाची लेंथ, लेंथ ऑफ एअर कॉलम. लेंथ ऑफ एअर कॉलम L. हे काय आहे, लेंथ ऑफ पाईप. दिस इज सेड टू बी लेंथ ऑफ पाईप. सो L प्लस E बरोबर. या ठिकाणी काय मिळणार आहे, टोटल लेंथ इट इज L प्लस E मिळणार का 2E मिळणार, L प्लस 2E. L हे बघा ना टोटल लेंथ हे E plus L plus AE. So this is total length of the air column. It is L is equal to L plus 2E. This is the first figure. I will draw a second figure here. खूपच मोठी झाली. Okay, this is the open end, this is the open end. Antinodes always formed just above the open end. म्हणजे याच्या थोडं खाली असणार आहे, थोडं वर असणार आहे. आता या केस मध्ये बघा असा असणार आहे अँटीनोड्स नोड्स फॉर्मेशन.
like this. Okay, so here is the antinode formation, antinode, here is the antinode. Okay, total length, आता इथं बघा टोटल लेंथ किती आहे, लेंथ ऑफ एअर कॉलम वेव्हलेंथ किती आहे λ/4 क्वार्टर वेव्ह आणि ही क्वार्टर वेव्ह λ/4 प्लस λ/4 काय आहे टोटल लेंथ इट इज λ/2. या ठिकाणी बघा हे किती वेव्ह आहे λ/2, हा एक बघा नाही हे किती आहे λ/2 आणि हे किती आहे क्वार्टर, ही क्वार्टर किती आहे λ/4 ना, λ/4 प्लस λ/4 λ/2 प्लस λ/2 लॅम्बडा. मग या केस मध्ये लेंथ इट इज सेड टू बी अ λ1 फक्त. मग या ठिकाणी परत बघा इथं असणार आहे ई, इथं असणार आहे हे डिस्टन्स ई. ओके, आणि हे डिस्टन्स किती असणार आहे लेंथ ऑफ द पाइप, टोटल लेंथ ऑफ द एअर कॉलम किती आली L plus 2E. Okay, this is second figure, figure B. Now I will draw here the third figure. So here is a open end of the pipe, open end of the pipe. Okay, antinodes इथून तयार झाले. आता या केस मध्ये बघा 1, 2 and 3. Antinode form just above open end, कारण just above काय असतं पार्टिकल्स आहे मॅक्सिमम, म्हणून त्या ठिकाणी अँटिनोड तयार झाला. इतर रिझल्ट काय झाला अँटिनोड कमी होणार, बरोबर. So like this vibration of air column. Okay, so number of loops are formed in a third figure like this. This is third figure. This is open end of the pipe. Here antinodes are formed. This is one open end of the pipe. Here antinodes are formed. Distance is said to be E. Distance is said to be E, and this is the length is said to be length of the pipe is said to be L. तो या केस मध्ये बघा, या केस मध्ये टोटल लेंथ काय आली, टोटल लेंथ L इज इक्वल टू बघा ही काय आहे एक वेव्ह, दिस इज कंप्लीट वेव्ह, कंप्लीट वेव्ह आहे ना ही. मग ही काय झाली लॅम्बडा, ही लॅम्बडा प्लस λ/4 प्लस λ/4 लॅम्बडा प्लस हे λ/4 प्लस हे λ/4 इट इज झालं लॅम्बडा प्लस λ/2 इट इज 3 λ/2. So this length of air columns, okay, in a pipe it is 3 λ/2/2. Okay, so I think you understood this figure very well. Now we are going to find fundamental frequency, म्हणजे कमीत कमी किती फ्रिक्वेन्सीला एअर कॉलमचं पाईप मध्ये व्हायब्रेशन होतंय. That frequency we are going to find here. That frequency we are going to find here. So how to find that frequency? For figure 1. From figure 1. Okay, length of air column, length of air column is equal to air column ची length is equal to काय, air column ची length is equal to length of loop, म्हणजे डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटिनोड टू अँटिनोड हे किती आहे λ/2 लेंथ ऑफ लूप. लेंथ ऑफ एअर कॉलम किती आहे, लेंथ ऑफ एअर कॉलम n, लेंथ ऑफ लूप किती आहे λ/2. ओके, देयरफॉर लॅम्बडा वेवलेंथ ऑफ द वेव्ह इट इज सेड टू बी 2n. ओके, परत सेम आपण काय बघितलं, वी नो दॅट what we know that V is equal to n lambda. Therefore fundamental frequency n
is equal to V by lambda. What is lambda? It is V by 2L. What is lambda? It is V by 2L. In many of the books it is given as a V by 2L, but as per the new concept in the new syllabus, it is the value of L will be changed. आता N is equal to V by 2L असेल तर मी या ठिकाणी असं म्हणू शकतो का V is equal to 2NL. If N is equal to V by 2L, then V is equal to 2NL असं म्हणू शकतो. Okay, but what is here? N plus 2E. What is here? N plus 2E, total length of air column. So here I can write the fundamental frequency of vibration of air column within the pipe open at the both ends is N equal to V by 2. What is length? L plus 2E. This is equation number 1. And this frequency is nothing but the fundamental frequency of vibration. It is said to be fundamental frequency of vibration of air columns within the pipe who is open at both ends. Okay. So this is the fundamental frequency. आता लॅम्बडा बाय 2 वेव्हलेंथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हे झाली तो लॅम्बडा म्हटला म्हणजे वेव्हलेंथ वाढले लुक्स वाढले म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असणार आहे हायर दॅन दिस. पुढची फ्रिक्वेन्सी कशी असणार बघा. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी फ्रॉम फिगर बी. मी याला म्हणतो फर्स्ट ओव्हरटोन. मी का म्हटलं हे तुम्हाला नंतर कळेल. फर्स्ट ओव्हरटोन कॅल्क्युलेट करायचा आहे. फ्रॉम फिगर बी लेंथ ऑफ एयर कॉलम इज इक्वल टू लेंथ ऑफ लूप. लेंथ ऑफ एयर कॉलम एल बरोबर. लेंथ ऑफ लूप किती आहे लॅम्बडा 1. ओके, वी नो दॅट. What we know here, V is equal to velocity of wave. Velocity of air columns remains the same. फक्त frequency आणि wavelength change झाली. Frequency इथे N आहे ती 2N is 3N is that we are going to find. Wavelength change झाले लॅम्बडा ते लॅम्बडा 1 नंतर लॅम्बडा 2. ओके, V is equal to N1 lambda 1. Therefore N1 is equal to V by lambda 1. लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू काय आली L is equal to V by L. तुम्हाला कसं पाहिजे आहे इन टर्म्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला कसं यायला पाहिजे V upon 2L. V upon 2L यायला पाहिजे पण आले किती V by L मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2 to the RHS. Therefore N1 is equal to 2V by 2L. मग हे काय आहे सांगा बरं. V by 2L काय आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे या ठिकाणी असं म्हणू शकतो का इट इज 2N. देअरफॉर N1 इज इक्वल टू 2N असेल. म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे ओव्हरटोनचा अर्थ काय द फ्रिक्वेन्सी हायर दॅन फंडामेंटल. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे N त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी आहे इथं 2N. म्हणजे ही N1 काय आहे फर्स्ट ओव्हरटोन आणि हार्मोनिक्स किती आहे सेकंड हार्मोनिक. फर्स्ट ओव्हरटोन इज ऑलवेज सेकंड हार्मोनिक. आपण ते लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. सेकंड हार्मोनिक म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन, थर्ड हार्मोनिक सेकंड ओव्हरटोन. आता बघा N1 म्हणजे काय झालं 2N. ओके, मग N1 म्हणजे काय झालं फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी. फर्स्ट ओव्हरटोन हे खूप महत्त्वाचं आहे. फर्स्ट ओव्हरटोन हार्मोनिक्स किती होणे आले सेकंड म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे या ठिकाणी काय मिळालं second harmonics. We got here second harmonics. So this is the important conclusion from figure B. Okay, first overtone ची मिळाली फ्रिक्वेन्सी. फर्स्ट ओव्हरटोन इज इक्वल टू 2N. सेकंड हार्मोनिक पहिला होता N1 आता 2N 2 परत 3N येणार आहे म्हणजे सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी या केसमध्ये येणार आहे. नाउ विल सी. This is the equation number 1. This is equation number 2. या केस मध्ये बघा हे इक्वेशन 1. या केस मध्ये N1 is equal to 2N इक्वेशन नंबर 2. आता आपण फिगर सी बघू.
फ्रॉम फिगर सी. फिगर सी ला ओव्हरटोन किती असणार दुसरा तो एकाकडे बघू. वी आर गोइंग टू फाइंड हियर सेकंड ओव्हरटोन. सेकंड ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन काय असतो सेकंड हार्मोनिक याप्रमाणे आला. ज्याची फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त आहे ती काय असते तो असतो फर्स्ट ओव्हरटोन. म्हणजे फंडामेंटलपेक्षा याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे ना 2n म्हणून याला काय म्हणतात n1 म्हणजे हा फर्स्ट ओव्हरटोन. 2n म्हणजे काय सेकंड हार्मोनिक. 3n थर्ड हार्मोनिक. 4n फोर्थ हार्मोनिक. तर त्याचं करस्पॉन्डिंग ओव्हरटोन काय असणार आहे सेकंड ओव्हरटोन असणार आहे का चेक करू. थर्ड फिगर मध्ये बघा लेंथ ऑफ द लूप. लेंथ ऑफ द लूप L. मी या ठिकाणी L असं पण घेऊ शकतो ना L + 2e. L + 2e का हे तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे. लेंथ ऑफ द एअर कॉलम इज इक्वल टू लेंथ ऑफ लूप किती आहे 3 लॅम्बडा 2/2. देयरफॉर लॅम्बडा 2 इज इक्वल टू किती आलं 2l/3. we know v is equal to n lambda n2 lambda 2 इथे घेतलं n1 lambda 1 आता घ्यायचं n2 lambda 2. therefore n2 is equal to v by lambda 2 is equal to v by lambda 2 ची व्हॅल्यू काय 2l divided by 3. 3 goes to numerator. 3 goes to numerator so it becomes 3v by 2l. हे v by 2l काय आहे बघा परत. what is this v by 2l. v by 2l म्हणजे काय झालं बघा. v by 2l that gives the fundamental frequency. म्हणून या ठिकाणी म्हणू शकतो बघा it is said to be 3l. सेकंड हार्मोनिक थर्ड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिक म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन. थर्ड हार्मोनिक म्हणजे सेकंड ओव्हरटोन आला. सो सेकंड ओव्हरटोन ची फ्रिक्वेन्सी नाही. सेकंड ओव्हरटोन ऑलवेज काय असतो सेकंड ओव्हरटोन ऑलवेज थर्ड हार्मोनिक. सेकंड ओव्हरटोन ऑलवेज थर्ड हार्मोनिक. दॅट इज अ कन्क्लुजन फ्रॉम द फिगर 3. म्हणजे बघा फ्रिक्वेन्सी फॉर air column vibrating in a pipe open at both ends always third harmonic and its overtone is always second overtone. Frequency for air columns okay in a pipe open at both ends when air is equal to lambda 1 always second harmonic. Always second harmonic when air is equal to lambda 1 gives first overtone. Is it clear? So first overtone means second harmonic, second overtone means third harmonic. म्हणजे की फ्रिक्वेन्सी कशी झाली बघा 1 2 आणि 3. कोणती फ्रिक्वेन्सी ॲब्सेंट आहे का नाही 1 2 3. काल कसं मिळालं डायरेक्ट 1 3 5 दोन नंबरची फ्रिक्वेन्सी कालच्या केसमध्ये ॲब्सेंट होती. कालच्या केसमध्ये 2 नंबरची फ्रिक्वेन्सी ॲब्सेंट होती. आता या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय n म्हणजे 1. दुसरी फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या पुढची सेकंड ऑर्डर म्हणजे n इथं 2 परत इथं 3 म्हणजे फ्रिक्वेन्सी कशी चेंज झाली 1 2 3. कोणती फ्रिक्वेन्सी ॲब्सेंट आहे का नाही. ऑल फ्रिक्वेन्सी मोड्स आर प्रेझेंट म्हणजे सगळे हार्मोनिक्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे. कधी व्हेन एअर कॉलम व्हायब्रेट इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर कन्क्लुजन काय आहे. कन्क्लुजन काय बघा ऑल हार्मोनिक्स काय होतं हार्मोनिक्स आर ॲब्सेंट. या केसमध्ये सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. 1 इज सेकंड हार्मोनिक आणि थर्ड हार्मोनिक. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. दिस इज द कन्क्लुजन ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स फॉर एअर कॉलम. पाईप ओपन ॲट बोथ एंड्स फॉर एअर कॉलम. ओके इज इट क्लिअर. सो दिस इज ओनली वन कन्क्लुजन. सगळे हार्मोनिक्स या केसमध्ये काय आहे प्रेझेंट आहे. आता ओव्हरटोन आणि फ्रिक्वेन्सी यांचं रिलेशन आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओव्हरटोन आणि फ्रिक्वेन्सी. पहिला ओव्हरटोन म्हणजे काय असणार आहे सेकंड हार्मोनिक. दुसरा ओव्हरटोन म्हणजे काय मिळाला थर्ड हार्मोनिक मिळाला. मग ओव्हरटोन आणि हार्मोनिकमध्ये कसं रिलेशन आहे दॅट विल सी. ओके फ्रिक्वेन्सी कशा बघा या केसमध्ये. फ्रिक्वेन्सी फॉर फ्रिक्वेन्सी रिलेशन कसं आहे n1 म्हणजे हा n1 नाही इकडचा हा n1. ओके n1 as2 n2 as2
1 S2 N1 किती आहे 2 S2 N2 किती आहे 3 म्हणजे सगळ्या फ्रिक्वेन्सी प्रेझेंट आहेत सेकंड हार्मोनिक थर्ड हार्मोनिक आणि फर्स्ट हार्मोनिक माहिती तुम्हाला द ऑल इंटिजर्स मल्टिपल्स ऑफ फ्रिक्वेन्सीज आर हार्मोनिक्स इथं n म्हणजे फर्स्ट हार्मोनिक इथं सेकंड हार्मोनिक आणि इथं थर्ड हार्मोनिक काल आपल्याला काय मिळालं फर्स्ट हार्मोनिक मिळालं V/4L n is equal to V/4L काल आपल्याला मिळालं पाईप क्लोज्ड ॲट 1/8 पण त्याच्यानंतर डायरेक्ट काय मिळालं थर्ड हार्मोनिक सेकंड हार्मोनिक अपसेट झालं कालच्या केसमध्ये पण आज काय झाले सगळं हार्मोनिक प्रेझेंट आहे फर्स्ट हार्मोनिक सेकंड हार्मोनिक आणि थर्ड हार्मोनिक सो दिस इज द रिलेशन फॉर फ्रिक्वेन्सी व्हॉट इज द रिलेशन फॉर ओव्हरटोन and frequency all harmonics are present for overtone and frequency दोघांचं रिलेशन आहे बघा फ्रिक्वेन्सी ऑफ n तो ओव्हरटोन्स NP म्हणतो हा इट इज P plus 1 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी याचा अर्थ काय वेअर P is equal to 0 1 2 3 बघा if P is equal to 0 ओव्हरटोनची व्हॅल्यू काय आली n बरोबर पण ओव्हरटोनचा अर्थ काय फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन फंडामेंटल ही फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन फंडामेंटल आहे का नाही म्हणजे तो ओव्हरटोन काय नाहीच आहे डायरेक्ट काय करायचं तुम्हाला फर्स्ट ओव्हरटोन कसा करायचा बघा इफ P is equal to 1 इथे P is equal to 1 पुटअप करा 1 plus 1 2n म्हणजे NP किती मिळाला 2n म्हणजे हा किती मिळाला फर्स्ट ओव्हरटोन P is equal to 1 ला फर्स्ट ओव्हरटोन मिळाला इफ P is equal to 2 NP is equal to किती मिळणार इथे जर 2 पुटअप केलं तर 2 plus 1 it is 3 so NP is said to be 3n P is equal to 2 ला काय मिळालं सेकंड ओव्हरटोन P is equal to 1 ला काय मिळालं फर्स्ट ओव्हरटोन किती आला फर्स्ट ओव्हरटोन इट इज 2n सेकंड ओव्हरटोन किती आला इट इज 3n म्हणजे रिलेशन बिटवीन ओव्हरटोन अँड फ्रिक्वेन्सी इट इज NP is equal to P plus 1 हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला कारण तुम्हाला नोकरीचा सॉल्व करताना हे माहिती पाहिजे NP is equal to P plus 1 into fundamental frequency. So this question could be asked for the examination for directly 4 marks. Pipe open at both ends, air columns. Okay. Next lecture आपण काय करूया एंड करेक्शनचं रिलेशन जसं आपण काम बघितलं एंड करेक्शनचं रिलेशन तसं या केसमध्ये काय करायचं फक्त एंड करेक्शन कॅल्क्युलेट करताना काय लक्षात ठेवा V is equal to 2n आहे या केसमध्ये काय झालं V is equal to 2n1 n1 या केसमध्ये काय झालं V is equal to 2n2 n2 हे रिलेशन फक्त आपण काय करायचे यूज करायचे आणि एंड करेक्शनचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ओके सो वी कॅन स्टॉप हियर टुमॉरो विल सी द नेक्स्ट पॉइंट बट सी conclusion of this pipe open at both ends is all harmonics are present 1 2 3 second harmonic always first overtone third harmonic always second overtone आणि दोघांचं रिलेशन कसं आहे NP is P plus 1 into n ओके ठीक आहे आता इथे P is equal to 1 पुट केलं P is equal to 1 पुट केलं त्याच्यामध्ये सो इट इज n1 P is equal to 2 पुट केला म्हणून इथे काय आलं n2 is 3n n2 is 3 n1 is 2n n1 is 0 आहे म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला ओव्हरटोन अपसेटच असतो कारण ओव्हरटोनची डेफिनेशनच काय आहे फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन फंडामेंटल याच्यापेक्षा जास्त पाहिजे म्हणजे किमान एवढी तर आली पाहिजे तरच ओव्हरटोन प्रेझेंट आला त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे किमान एवढी आली पाहिजे 3n तरच ओव्हरटोन त्याच्यामध्ये प्रेझेंट आला इट इज अ सेकंड ओव्हरटोन ओके सो वी कॅन स्टॉप हियर थँक्यू